नमस्कार. चला थेट विषयाला सुरुवात करूया. आज आपण एका अशा प्रवासाबद्दल बोलणार आहोत जो आपल्याला असहाय्यतेच्या भावनेतून बाहेर काढून आपल्या आत दडलेल्या प्रचंड शक्तीची ओळख करून देतो. बघा, हीच तर आपली मूळ समस्या आहे, नाही का? या एका वाक्यात सगळं सार दडलेलं आहे. आपलं दुःख हे अनेकदा बाहेरील परिस्थितीमुळे नसतंच, तर वास्तवाकडे पाहण्याच्या आपल्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे आपण स्वतःच ते निर्माण केलेलं असतं. तर मग ह्या प्रवासाचा पहिला टप्पा काय आहे? तो म्हणजे आपण स्वतःच तयार केलेल्या या मर्यादांना समजून घेणं. चला पाहूया की आपण स्वतःला या तुरुंगात कसं काय कैद करून ठेवतो. आपल्याला अनेकदा कसं वाटतं की आपण परिस्थितीचे गुलाम आहोत, की आपल्यासमोर असे काही अडथळे आहेत जे आपण कधीच पार करू शकत नाही, आणि आपलं भविष्य तर बाहेरच्या शक्तींनी आधीच लिहून ठेवले. पण स्वामी विवेकानंदांच्या मते ही जी असहाय्यतेची भावना आहे ना, तो एक निव्वळ भ्रम आहे. ते म्हणतात की मानवी मनाने केलेली सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे स्वतःला कमजोर समजणं. आणि यातली सगळ्यात रंजक गोष्ट म्हणजे यामागची प्रक्रिया अगदी सरळ आणि सोपी आहे. आपण अक्षरशः आपल्या विचारांमधूनच घडतो. आपलं मन ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतं त्याभोवतीच आपलं वास्तव उभं राहतं. जर सतत अशक्तपणाचा विचार केला तर आपण अशक्तच बनणार, आणि याउलट जर शक्तीवर लक्ष केंद्रित केलं तर आपण शक्तिशाली बनतो. मग भीती म्हणजे नेमकं काय? भीती ही काही धोकादायक जगाला दिलेली एक विचारपूर्वक प्रतिक्रिया नाहीये. उलट ती आपल्या आतल्या कमकुवतपणाचं एक लक्षण आहे. ती एक प्रकारे आपल्याला आठवण करून देते की आपण आपली मूळ क्षमता कुठेतरी विसरून गेलो आहोत. ठीक आहे, तर समस्या काय आहे हे आता आपल्या लक्षात आलंय. आता या अशक्तपणाच्या भ्रमातून बाहेर कसं पडायचं त्या उपायांकडे वळूया. ही कृतीची यंत्रणा नक्की काम कशी करते ते पाहूया. या स्वतःहून लादलेल्या झोपेतून जागं होण्यासाठी एक तात्काळ उपाय आहे. 3 सोप्या पायऱ्या. पहिली, उभे राहा. दुसरी, एक विशिष्ट एकच लक्ष निश्चित करा. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची, ते लक्ष पूर्ण होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत थांबायला ठाम नकार द्या. याचा अर्थ काय? तर आपल्या संपूर्ण जीवनाला दिशा देण्यासाठी फक्त एकच कल्पना निवडायची. ती कल्पना आपल्या मेंदूत, आपल्या स्नायूंमध्ये, आपल्या नसांमध्ये इतकी भिनवायची की बाकी सगळं काही बाजूला पडेल. प्रत्येक दुसरा विचार, प्रत्येक अडथळा निर्दयपणे बाजूला सारायचा. कारण त्या एकमेव ध्येयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणं हाच आपली सगळी ऊर्जा योग्य ठिकाणी लावण्याचा एकमेव मार्ग आहे. आता आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया. फक्त ध्येय ठरवून भागत नाही, बरोबर? त्या मार्गावर येणाऱ्या आव्हानांना सामोरं जावं लागतं. तर मग एक अतूट, कधीही न तुटणारी इच्छाशक्ती कशी घडवायची ते पाहूया. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, या प्रवासात आपण अनेकदा अडखळणार, पडणार. पण एक मजबूत चारित्र्य चुका टाळून किंवा सोपा मार्ग शोधून नाही घडत, तर हजारो वेळा अयशस्वी होऊनच घडतं. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ती एकाग्रता टिकवून ठेवण्यासाठी पूर्णपणे निर्भय बनावं लागतं. आपली आजची जी काही परिस्थिती आहे त्याची 100% जबाबदारी स्वतःवर घ्यावी लागते. सबी सांगणं किंवा इतरांना दोष देणं हे पूर्णपणे बंद करावं लागतं. जग आपल्यावर टीका करू देत किंवा आपली टिंगल करू देत, आपलं काम एकच आहे, शांतपणे आपलं कर्तव्य करत राहणं. आणि हे वाक्य तर सगळं काही स्पष्ट करतं. आपल्या मार्गात येणारा संघर्ष हे खरं तर आपल्या प्रगतीचं मोजमाप आहे. याचाच अर्थ जितका मोठा संघर्ष असेल तितकाच मोठा विजय आपली वाट पाहत असतो. पण जेव्हा आपण सबी सांगणं सोडून देतो तेव्हा आपल्याकडे फक्त धैर्य आणि आत्मनिर्भरता उरते. आणि एकदा काही अतूट इच्छाशक्ती तयार झाली की एक अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न समोर येतो की या शक्तीचा उपयोग काय? ही शक्ती नक्की वापरायची कशासाठी? आणि हाच प्रश्न आपल्याला या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्याकडे घेऊन जातो. आपण आतून मिळवलेल्या या शक्तीचा खरा आणि अंतिम उद्देश काय आहे ते आता आपण पाहणार आहोत. अस्तित्वाचं एक केंद्रीय तत्व आहे जे 2 गोष्टींमध्ये विभागलेलं आहे. प्रेम म्हणजे बाहेरच्या दिशेने होणारा विस्तार जी जीवन निर्माण करते, आणि याच्या अगदी विरुद्ध स्वार्थ म्हणजे आतल्या दिशेने आकुंचन पावणं, जी प्रक्रिया हळूहळू आपल्याला आध्यात्मिक मृत्यूकडे घेऊन जाते. ही शिकवण रामकृष्ण परमहंसांच्या विचारांचा गाभा होती, जे विवेकानंदांचे गुरु होते. खरा शहाणपणा तेव्हाच मिळतो जेव्हा आपल्याला प्रत्येक माणसामध्ये तीच एक दैवी शक्ती दिसू लागते. आणि ज्या क्षणी आपल्याला हा सामायिक संबंध जाणवतो त्या क्षणी आपल्याला इतरांपासून वेगळं करणारे मानसिक अडथळे गळून पडतात. द्वेष आणि भीतीचे बंध आपोआप विरघळतात. कारण समोर कोणी परका आहे ज्याच्यापासून स्वतःचं रक्षण करायचं आहे ही भावनाच संपून जाते. आणि इथेच आपल्या आतल्या शक्तीला तिचा खरा अर्थ मिळतो.
जेव्हा ही शक्ती निस्वार्थ सेवेमध्ये बदलते तेव्हा आपण आपल्या शरीराचे गुलाम राहत नाही, तर आपल्याला जाणीव होते की आपण एक अमर आत्मा आहोत. एक असा आत्मा जो जगाच्या मर्यादांमध्ये न अडकता त्यात मुक्तपणे संचार करू शकतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस नवं काही शिकण्याची संधी असते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी ग्रोथ हबला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट मला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देतो.